तुम्ही सर आता मार्केट बघतात, आपण तर वयोगटानुसार सगळ्यांबद्दलच बोललो. तुम्ही मार्केट बघतात, तुमच्याकडे भरपूर क्लायंट्स येतात, तुमच्याकडे बिझनेसमॅन येतात किंवा जॉबवाले लोक येतात. तर ट्रेंड काय वाटतं तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला जर बिझनेस करायचा असेल तर तो कोणत्या क्षेत्रामध्ये करू शकतो? तर आता कसं आहे ना, की आजकाल मी म्हणेन की इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त स्वतःचा तुम्ही बिझनेसमध्ये पैसा लावला आणि तो व्यवस्थित पुढचे 6 महिने 8 महिने बघा, जमतोय चांगला, व्यवस्थित आपल्याला बिझनेसवरती प्रतिसाद मिळतोय, तर नक्की ती इन्व्हेस्टमेंट तुमची चांगली तुम्हाला रिटर्न देणार आहे. स्वतःच्या बिझनेसमध्ये जर तो सक्सेसफुल बिझनेस झाला, तर त्यामध्ये तुम्हाला एवढे रिटर्न्स मिळतील जे तुम्हाला कोणत्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळणार नाही. पण मग त्या इन्व्हेस्टमेंट, त्या ज्या तुमच्या बिझनेसमध्ये कुठे थांबायचंय ते तुम्हाला ठरवायचं आहे. काही लोकांना वाटतं मी आज म्हणजे 10 लाखाचा लॉस केला, पण मी दुसऱ्या बिझनेसमध्ये कमवीन. मग असं करत करत तो 10-20 लाख जर घालवत देतो, हा, तर ते नका करू. उपयोग नाही त्याचा. आणि सर्वात आजकाल तर एवढ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला कमी पैशामध्ये बिझनेस चालू करता येतो. हो. ते चालू करा. आता नवीन ट्रेंड अशी आली आहे की साधारण म्हणजे तुम्ही बघाल तर आपल्या देशामध्ये आता खूप इन्फ्रास्ट्रक्चर वाढलंय, मॉल्स वाढलेत, सगळ्या गोष्टी वाढल्या. तर तुम्ही असे छोटे मोठे एक बिझनेस करा की जे मॉलमध्ये चालतील. बेसिकली आजकाल ते मी ऐकलंय की थोडंसं म्हणजे पायाने वगैरे फुटबॉल खेळतात, बसूनच खेळतात. ते आजकाल नवीन ट्रेंड आली आहे. नवीन म्हणजे AI रिलेटेड गोष्टी आल्या आहेत. आता तुम्ही बघताय युट्यूब आणि इंस्टाग्राम आणि या सगळ्यावरती भरपूर लोक आता म्हणजे इन्फ्लुएन्सर्स आहेत. बिझनेस ग्रो होतो तो बिझनेस ग्रो होतोय. तर ते सगळे तुम्ही करा. त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट मला आवडेल. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.